सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण AC मोटर्सची चाचणी आणि असेंब्लीसाठी सिंगल, डबल आणि कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्सचा सराव कसा करायचा ते शिकूया. या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल. मोटर डिस्मॅन्टल करणे आणि वाइंडिंग डेटा गोळा करणे, कनेक्शन्स काढणे आणि विकसित करणे, स्टेप्ड फॉर्मर तयार करणे आणि कॉइल्सच्या एकाग्र समूहाला वाइंड करणे, ग्रुप कॉइल्स लेआउट आणि कनेक्ट करणे, वाइंडिंग बदलणे आणि मोटरची चाचणी करणे. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स, इक्विपमेंट्स आणि मटेरियल्स एकत्र करूया. इलेक्ट्रिशियन टूल किट, नायलॉन हॅमर, सोल्डरिंग आयर्न, कोल्ड चिसेल, मल्टीमीटर, सेंटर पंच, स्टील रूल, वूड रास्प फाइल हाफ राउंड, ट्रे, मेगर, DE स्पॅनर, आउटसाइड मायक्रोमीटर, AC स्प्लिट फेज मोटर, सुपर एनॅमल्ड कॉपर वायर as required, Millinex or triplex paper, empire sleeve, cotton tape, bamboo wedge as required, varnish, air dry as required, PVC insulated copper wire. Concentric coil winding सह सिंगल फेज, स्प्लिट फेज मोटर रिवाइंड करा. टॅब्युलेशन मध्ये मशीन डेटा गोळा आणि रेकॉर्ड करा. पुली पुलर वापरून पुली काढा, फॅन कव्हर काढा आणि नंतर कूलिंग फॅन ब्लेड असेंब्ली काढा. सेंटर पंच वापरून दोन्ही एंड कव्हर्सला विशिष्ट मार्किंगसह चिन्हांकित करा आणि त्याचप्रमाणे मुख्य भाग देखील चिन्हांकित करा. टर्मिनल बॉक्समधून कनेक्शन लीड्स चिन्हांकित करा आणि काढा. टॅब्युलेशनमध्ये तपशील प्रविष्ट करा. स्क्रू बोल्ट किंवा टाय रॉड दोन्ही एंड शील्ड्स कव्हर्सवर ढिले करा आणि सेंट्रिफ्युगल स्विच कनेक्शन्स देखील काढून टाका. स्टेटरमधून रोटर काढा. कोणत्याही दोषासाठी रोटरची आणि त्याच्या स्थितीसाठी बेरिंगची तपासणी करा. रोटर बारपैकी कोणतेही उघडे असल्यास ब्रेझिंगद्वारे दोष दुरुस्त करा. जर बेरिंग जीर्ण झाली असेल तर ते नवीनसह बदला. कॉईल काढण्यापूर्वी संभाव्य डेटा घ्या आणि ते टॅब्युलेशनमध्ये रेकॉर्ड करा. टर्मिनल बॉक्सच्या संदर्भात कनेक्शन्स लीड साइड दर्शवण्यासाठी स्टेटर चिन्हांकित करा. वार्निश सोडविण्यासाठी आणि एंड कनेक्शन्स शोधण्यासाठी कनेक्शन्सच्या लीड साइडमध्ये थिनर लावा. ग्रुप कनेक्शन आकृती काढा आणि विकसित आकृती देखील कागदाच्या वेगळ्या शीटमध्ये तयार करा आणि या शीटसह संलग्न करा. संकलित डेटावरून माहिती. कॉईल पिचेस, मेन वाइंडिंग्स 5, 3, 1, स्टार्टिंग वाइंडिंग 5, 3, कॉईल थ्रो, मेन वाइंडिंग 1-6, 2-5, 3-4, स्टार्टिंग वाइंडिंग 1-6, 2-5. हे संपूर्ण कॉईल कनेक्शन आहे कारण पहिल्या कॉईलचे टोक दुसऱ्या कॉईलच्या टोकाशी जोडलेले आहे आणि दुसऱ्या कॉईलची सुरुवात तिसऱ्या कॉईलच्या सुरुवातीशी जोडलेली आहे. वाइंडिंगच्या दोन्ही बाजूंना ओव्हरहँग मोजा. नंबर ऑफ स्लॉट्स, कॉईल पिच इत्यादी संभाव्य डेटा गोळा करा. एक संच सोडून कॉइल्स कापून टाका. कॉइल्सचा प्रत्येकी एक संच स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंगवर कोल्ड चिसेलच्या सहाय्याने
कनेक्शन्स नसलेल्या टोकावर जो सामान्यतः लोड साईड असतो. स्टेटर स्लॉटमधून जुने वाइंडिंग काढून टाका. जर ते कठीण असेल तर वाइंडिंग गरम करण्यासाठी ब्लो लॅम्प वापरा आणि कॉइल्स बाहेर काढा. बाकी कॉइल्स त्यांच्या मूळ आकारात काढा. कॉइल्स ढिली करण्यासाठी थिनर वापरा. एकदा थिनर वापरल्यानंतर ब्लो लॅम्प वापरू नका, कारण कॉइल्सला आग लागेल. वायरचा आकार, कॉइल्सचा आकार मोजा आणि आवश्यकतेनुसार इतर तपशील गोळा करा आणि ते टॅब्युलेशनमध्ये रेकॉर्ड करा. मोटर रिवाइंड करा. कोर मँगल्ड झाला असल्यास सेट करा आणि स्लॉट स्वच्छ करा. मूळ प्रमाणेच समान ग्रेड आणि जाडीचा किंवा समतुल्य इन्सुलेशन पेपर निवडा आणि मूळ इन्सुलेशन प्रमाणेच आकार आणि आकाराचे इन्सुलेशन पेपर तयार करा. तयार केलेल्या इन्सुलेशन पेपरसह स्लॉट इन्सुलेट करा. कॉइल्सच्या मूळ संचाच्या आकारानुसार फॉर्मर तयार करा किंवा रेडीमेड फॉर्मर निवडा. मूळ प्रमाणेच वाइंडिंग वायरचा योग्य आकार निवडा आणि वाइंडिंगची संख्या समान ठेवण्याची काळजी घेऊन आधीच्या वायरला वाइंडिंग लावा. मेन आणि स्टार्टिंग वाइंडिंग कॉइल्सची आवश्यक संख्या तयार करा. रनिंग वाइंडिंग स्लॉटच्या तळाशी ठेवले पाहिजे. नंतर घेतलेल्या डेटानुसार स्टार्टिंग वाइंडिंग त्यांच्या शिरस्थानी ठेवले पाहिजे. नवीन वूंड मेन वाइंडिंग कॉइल्सला स्टेटरमध्ये घाला. वाइंडिंग मूळ स्थितीत ठेवा. कॉइल्स ठेवताना लहान गुच्छांमध्ये वाइंडिंग जास्त जबरदस्ती न करता घालण्याची काळजी घ्या. वाइंडिंग वायर कोरला घासू नये. कॉइल्स आणि कोर यांच्यामध्ये लिथरॉइड पेपर ठेवून हे टाळा. ज्या स्लॉटची फक्त सिंगल कॉइल बाजू आहे त्यांना कायमचे वेज करा. इतर स्लॉटमध्ये तात्पुरते वेज वापरले जाऊ शकतात. दोन्ही बाजूंना नायलॉन हॅमरने कॉइल्सचा आकार द्या. सर्व मेन वाइंडिंग कॉइल्स ठेवल्यानंतर कंटिन्युटी आणि इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी मेन वाइंडिंगचे स्वतंत्र गट तपासा. मेन वाइंडिंगचे चाचणी परिणाम योग्य असल्याचे सत्यापित करा. त्यानंतर ग्रुप कनेक्शन्स आणि विकसित आकृतीनुसार नियुक्त केलेल्या स्लॉटमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग ठेवा. स्लॉटमध्ये 2 कॉइल साइड्स आहेत. बॉटम कॉइल साइड टाकल्यानंतर लगेच त्यावर सेपरेटर इन्सुलेशन पेपर ठेवा. टॉप कॉइल साइड घातल्यानंतर स्लॉट लाइनर्स फोल्ड करा. सेपरेटर ठेवा आणि स्लॉट्सला वेज करा. ओव्हरहँगमध्ये रनिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग कॉइल्स दरम्यान फेज सेपरेटर प्रदान करा. मॅलेट किंवा नायलॉन हॅमरच्या मदतीने ओव्हरहँगच्या दोन्ही बाजूंना मूळप्रमाणे आकार द्या. एक समान सौम्य वार करा. तारा किंवा इन्सुलेशनचे नुकसान टाळा. वाइंडिंग एंड्समध्ये योग्य एम्पायर किंवा PVC स्लीव्ज घाला आणि आधी काढलेल्या कनेक्शन्स आकृतीनुसार कॉइल एंड्स आणि लीड केबल्स जोडा. ग्रुप कनेक्शन्स आणि विकसित आकृतीची तुलना करून कनेक्शन्स पुन्हा एकदा तपासा. शेवटचे कनेक्शन्स सोल्डर करा आणि स्लीव्ज स्थितीत ठेवा. ओव्हरहँग बाजू सेट करा जेणेकरून एक समान जाडी असेल आणि मूळप्रमाणेच थ्रेड किंवा टेप बांधा. वाइंडिंगची चाचणी घ्या. शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट
आणि इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी अनुक्रमे मल्टीमीटर आणि मेगरद्वारे वाइंडिंग तपासा. कॅपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विचची स्थिती तपासा. जर काही दोष असेल तर ते नवीनद्वारे बदला. कनेक्शन्स आकृतीनुसार लीड कनेक्शन्स, कॅपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विच कनेक्ट करा आणि टर्मिनल बॉक्समध्ये समाप्त करा. मोटर एकत्र करा आणि नंतर 15 मिनिटे मोटर चालवा. रोटेशनच्या डिरेक्शनकडे लक्ष द्या. आवश्यक असल्यास कनेक्शन बदला. जर चाचणी ठीक असेल तर मोटर काढून टाका. स्टेटर प्रीहीट करा आणि वॉर्निशने वाइंडिंग गर्भवती करा. कोरडे झाल्यानंतर स्टेटर स्लॉट्सच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त वॉर्निश काढून टाका. मोटर पुन्हा एकत्र करा आणि 8 आवर्स लोडवर चाचणी करा. चाचणी आणि असेंब्लिंगसाठी सिंगल, डबल आणि कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्सवर सराव कसा करायचा याच्या व्यायामाची समाप्ती होते. आशा आहे की आता तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल. मोटर डिस्मॅन्टल करणे आणि वाइंडिंग डेटा गोळा करणे, कनेक्शन्स काढणे आणि विकसित करणे, स्टेप्ड फॉर्मर तयार करणे आणि कॉइल्सच्या एकाग्र समूहाला वाइंड करणे, ग्रुप कॉइल्स लेआउट आणि कनेक्ट करणे, वाइंडिंग बदलणे आणि मोटरची चाचणी करणे. धन्यवाद. पुढील अभ्यासात भेटूया.